पोटऱ्यात आली तरी बाजरी, कापणी केली तरी बाजरी, मळली तरी बाजरी, दळली तरी बाजरी, खाऊन आलं तरी बाजरी. पेरल्यापासून खाईपर्यंत त्याला फक्त बाजरी दिसते. आता गुडगा गुडगा पीक बाजरीचं निळोबार आहे. मुंबईचा एक माणूस आला आणि विचारलं त्या शेतकऱ्याला, काय आहे? बाजरी आहे. आम्हाला काय मूर्ख समजता का तुम्ही खेड्यातले लोक? बाजरी खाल्ली नाही का आम्ही? हिरवी असते का बाजरी? म्हणलं हिरवीच असते. बाजरी हिरवीच असते. आता आमचा भैया दूध देतो म्हणणाऱ्याला काय पटवून द्यावं? विठ्ठल विठ्ठल सहज गुरुजीनं विचारलं, का रे दूध कोण देतो? आमचा भैया देतो. सकाळी आठवत, अरे भैया दूध देतो म्हणजे पोचवायचं काम करतो. तसं हे हिरवी असते का बाजरी? ही शेतकऱ्याची दृष्टी आहे. त्याला फक्त बाजरी दिसते. तुम्हाला नसल पटत, ते काळ्या पिवळ्या जीपवाले असतात ना बद्री भाऊ, 60-70 हजाराची जीप असते. चढायला लावतं घराच्या जवळ, ते त्याला उटी लावतं. सकाळी सगळ्या गल्लीतले लेकर गोळा करतं, चॉकलेट वाटून ढकलायला लावतं. आणि एकदा सुरू झाली, शेवगाव शेवगाव शेवगाव, कुकाना कुकाना कुकाना, दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, रस्त्याच्या काठाला उभा आहे, तरी ते तुमच्या जवळ गाडी उभं करतं, मागच्याला म्हणतं हे घरे लटकून 20 रुपयाचं. शेवगाव 20 रुपयाचं, तुमची किंमत फक्त 20 रुपये. त्याची गाडी 70 हजाराची, पण तुम्हाला 20 रुपयाच्या वर तो किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला फक्त सीट दिसतं. ही मराठी लक्षात घ्या. सेट दिसत नाही. तसं कास्तकाराला बाजरी दिसते, सोनाराला सोनं. आता याच्यावर कीर्तन होईल, आलं तुमच्या लक्षात? पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या. 10 तोळ्याचं लॉकेट आहे निळोबा महाराज, आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. किंमतही सारखीच आहे, याच्यात काही भेद नाही. भेद आणि व्यवस्था सांगतो मी, काही भेद नाही. सोनं त्याच्यातही, सोनं याच्यातही. लॉकेट 10 तोळ्याचं, मांडी घाला पाटील. लॉकेट 10 तोळ्याचं, इकडे बसवले काही VIP. लॉकेट 10 तोळ्याचं, पैजणही 10 तोळ्याचं. किंमतही सारखी, इथे समान आहे, त्याच्यात भेद नाही. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं ही 5 दैवत, विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती, ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. वाटेल त्या दैवताची उपासना करण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. या नायानं भक्ती तर करायची आहे, पण कोण्या दैवताची करावी असा संभ्रम ज्या भक्ताला निर्माण झाला, त्याला वाटलं हे 5 दैवत शास्त्राने सांगितलेले आहे, आपण त्याच्या भक्तांना विचारावं, म्हणजे ते आपल्या आपल्या दैवताचं महत्त्व सांगेल. बरं का नाथ बाबा? आणि मग गणपतीच्या भक्ताकडे आले. सुरुवात तिथूनच करायची. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. कुठेही पहा तुम्ही, गणपतीला पहिलं पूजन गणपतीचं असते. शेतकरी असो की व्यापारी, कीर्तनकार असो की तमाशा, तर तेच फिरवल क्लिप फार घाबरावं लागते सध्या. हा ना, आम्ही सांभाळणार रे बाबा. ज्ञानांचे राजे ज्ञानोबाराय आहे, तरी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ज्ञानाच्या राजानं सुद्धा पहिलं वंदन गणेशाला केलेलं आहे. सगळी बहुश्रुत मंडळी माहिती आहे. ओम नमोजी आद्या. का? गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे, नरवे पूर्वे प्रेम कृपा जयाचे. तरी पण ही आरती आम्ही समजतो तेवढी सोपी नाही. आरतीचा अर्थ लावताना कठीण जातं. म्हणा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आता अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा कांबळ सर, हेही बरोबर आहे. वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या? म्हणून खालचा नुरवी वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा. वार्ता विघ्नाची नुरवी,
तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. आता इथं चाली लावू पार बिघडून टाकलं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतो आणि हे म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. नको रे हो हो कुठून घातला हो या त्या आरतीत कोणा असं माहित आहे. म्हणून नुरवीवर थांबायचं. नुरवीवर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची तर जमता येते. हा म्हणून विघ्नहर्ता देव गणेश. बरं का विघ्नहर्ता. म्हणून भक्ती कोणाची करावी. गणपतीच्या उपासकाकडे गेला. गणपतीच्या भक्तांनी सांगितलं अरे जगाला सुख पाहिजे दुःख नको. सुख करता दुःख हरता ते खातं आमच्या गणपती बापाकडे तू ठरव. म्हणलं हे बरं वाटतंय हो पण आता अजून 4 दैवत पाहिजे आहे. मग गणपतीच्या भक्ताचं ऐकून शक्तीच्या भक्ताकडे गेला. देवीचे भक्त म्हणाले बाबा आमच्या देवीची उपासना सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून फुटाणे खाल्ले तरी आमची देवी प्रसन्न असते. ते पूर्वी होतं गाणं म्हणजे सिनेमातच होतं ते. यहाँ जहाँ मत पूछो कहा कहा है संतोषी माँ अपने संतोषी. अरे बस का त्यांना पाठ आहे सर्वांना. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई है अपनी माई. राई का पर्वत कर सकती पर्वत की राई पर्वत की राई. बिगड़ी बनाने वाली दुखड़े हटाने वाली कष्ट मिटाने वाली माँ अपने संत. अरे बस कामापुरतं ते होतं ना. संतोषी माता निघली जेव्हा काय गावोगावी फुटाणे. शुक्रवारी फुटाणे चालतात आंबट नाही दाबून फुटाणे खा. पुढे गेला सूर्याचे भक्त. ते भक्त म्हणारे आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. का सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होऊन त्याचं मेघात रूपांतर होतं मग पाऊस पडतो. पर्जन्यात अन्न संभवा अन्नामने तू जगतो. जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. अन्न निर्माण होण्यासाठी पाण्याची गरज आहे. पाऊस पडण्यासाठी मेघाची गरज आहे आणि मेघ निर्मितीसाठी सूर्याच्या उष्णतेची गरज आहे. एकंदरीत आमच्या सूर्याचे अगणित उपकार आहे. तो म्हणला ठीक आहे आता 2च दिवस राहिले 2च राहिले आणि वेळही थोडासाच राहिला 6 तास आहे. मग तो विष्णूच्या भक्ताकडे गेला. विष्णूचे भक्त म्हणाले बाबा आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते. तो म्हणला आता हे बरं वाटतं बा पहिल्या 3 दुकानापेक्षा पण एक शेवटचं. मग शंकराच्या भक्ताकडे आला. आपल्याला इथं आहे ना आता कार्यक्रम ज्याचा आहे त्याच्या दरबारात आलो लगेच. अहो हे 4 उपासकाचं ऐकून घेतलं. आता शेवटचं तुमचं ऐकायचं आहे आम्हाला मग निर्णय घ्यायचा आहे भक्ती कुणाची करावी. शंकराचे भक्त म्हणाले आता याच्या आधी कुठे गेला होता. विष्णूच्या भक्ताकडे गेलतो. हा मग तेच सांगतो. विष्णू लक्ष्मीचा पती आहे. हे सांगितलं असेल त्या दुकानदाराने. हो ते सांगितलं. लक्ष्मीचा पती आहे पण त्याच्या भक्तांचा विचार केला का. आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके. जवळ येता चोर धाके जवळ येता चोर धाके जवळ येता चोर धाके जवळ येता चोर धाके. जाऊ पुढते भिके जाऊ पुढते भिके जाऊ पुढते भिके जाऊ पुढते भिके. समुद्र आणि समुद्राचं नाव आहे रत्नाकर. रत्नाकर रत्नाकर का जगाला रत्न पुरवण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो समुद्र ज्याचा सासरा आहे. जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाच्या सेवेला आहे. पण भक्ताची काय अवस्था. पंढरीचे वारकरी पुढचं पाठ आहे तुम्हाला. आम्ही सदैव सुडके जवळे येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुत्री घर राखे ती. ते बाकीचं तर जाऊ द्या तुमचं कसं काय. अरे आमचा देव भगवान शंकर आहे तोही श्रीमंत आहे पण आमचा देव श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः स्मशानात राहतो आणि भक्ती करणाऱ्या भक्ताला सोन्याच्या महालात ठेवतो. आपण थोडं उलट डोकं चालवा.
स्वतः कुठे? भगवान शंकर कुठे आहे? स्मशानासी वस्ती रुद्र त्या गुणी कैलास सर्व हे संपत्ती, त्या गुणी कैलास सर्व हे संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. भगवान शंकराचं वास्तव्य स्मशानामध्ये आहे, मंदिरात नाही. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा तरी मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नाही. 12 ज्योतिर्लिंगाला जा, तुम्हाला शिवलिंग दिसेल. मंदिर 10 कोटीचं पण स्थापना लिंगाची, मूर्तीची स्थापना स्मशानात असते. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. याचं कारण आहे, जेव्हा आपल्याला सगळे सोडून जातात, जोरी बसती मसन खोई, तोरी सांगती वैराग्य नवाई, घरी आल्या पायी शून्य झाला परमार्थ, देहग्रहाची कामिनी ते तव राहिली भुवनी, मी जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला, मित्र आले गोत्र आले स्मशानी परतले, शेखी टाकुनिया गेले मज लागी स्मशानी, नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेची, ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, जिजी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड जेव्हा लागली, यमवोड तेव्हा दूर राहिली, बहीण बंधूचा कळवळा ते तू जानसी दळाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूर राहिली. सगळे टाकून जातात आणि मग शंकरजी स्मशानात असतात. विचारतात, गेले ना बाळा सगळे रे, काय राबला जन्मभर रे बैलासारखा, एक नाही थांबलं. पण काळजी करू नको, मी तेवढ्यासाठीच असतो, जेव्हा सगळे टाकून जातात ना तेव्हा मी आधार देतो. काळजी करू नको. दुनिया जिससे ठुकराती है उसे शिवजी अपनाते हैं, स्मशान ऐश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चीता भस्मलेप सर्गपिनु करोटि परिकरः मंगल्यम शीलम तव भवतो नामहुम अखिलम तथापि स्मरतॄणाम वरद परमं मंगलमसे. भगवान शंकर स्वतः स्मशानात आहे, त्यागी आहे. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, पण त्याच्या भक्ताला मात्र महालात ठेवतो. जास्त यादी वाढवत नाही. भगवान शंकराचा भक्त बाणासूर, सर्वांच्या परिचयाचा रावण, आणि रावणाची संपत्ती डोळ्यापुढे आणा. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7 कोटी. बद्री भाऊ घरी गेल्यावर हिशोब करा, 30,000 10 ग्राम मेंदू 38 झाले का? हे खरेदीला गेलं तर वाटतं. 10 ग्राम 30,000 गुणाकार करा, मेंदू बंद पडेल सगळ्या जिल्ह्याचे. एवढी संपत्ती. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. स्वतः आमचा भगवान शंकर स्मशानात राहतो, पण त्याची भक्ती करणाऱ्याला म्हटलं महालात ठेवतो. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, बाकीच्यांचा विचार कर रे बाबा. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. परिणाम
स्वतः महादेवजी स्मशानात, पण रावण सोन्याच्या महालात. याला वाटलं हा देव बरा वाटतो. बस बस, आता माझा पूर्ण विचार झाला, महादेवाचीच भक्ती करावी. अरे थोडस पुढचं ऐकून घे. पुन्हा महादेवाचं एक वैशिष्ट्य आहे, भक्त भक्ती कोण्या उद्देशानं करतो याचा सुद्धा महादेव विचार करत नाही. हे त्याचं नवल आहे. ऐका नवल